या अभंगामध्ये सांगितलं की वैष्णव कोणाला म्हणायचं, म्हणजे वैष्णव असतात कसे हे सांगत असताना महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं हे विष्णुदास हे वैष्णव झुंजार असतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मग महाराज प्रश्न असा पडतोय झुंजार या शब्दाचा अर्थ काय? झुंजार म्हणजे जे युद्ध करतात आणि त्या युद्धामध्ये विजयी सुद्धा होतात ना त्यांना म्हटलं जातं झुंजार. लक्ष आहे ना सगळ्यांचं इकडं? मी काय म्हटलं? जे युद्ध करतात. मग तुकोबाराय म्हणतात विष्णुदास झुंजार आहेत. मग महाराज तुम्ही कोणतं युद्ध केलं आणि तुम्ही कोणत्या युद्धामध्ये जिंकला की तुम्ही स्वतःला झुंजार म्हणून घेता? असा प्रसंग आपल्याला ऐकायला भेटतो की भर दुपारी 2 वाजता त्या मंबाजी स्वामींनी महाराजांच्या अंगावरती धावून यावं आणि अंगावरचे कपडे फाटोस्तपर्यंत मारावं, तरी पण देवाबद्दलचे उद्गार काढताना तुकोबाराय म्हणतात बरं झालं देवा मला मारायला लावलं ते. बरवे बरवे केले विठोबा बरवे पाहुणी बा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले. शिव्या गाळी नीत नाही बहु पार विटंबले पाहुणी बा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले. महाराज पुढे सांगतात तुका म्हणे क्रोधा हाती सोडून घेतले पाहुणी बा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले. महाराज तुम्ही त्या मंबाजी स्वामींचा मार खाता आणि पुन्हा म्हणता आम्ही विष्णुदास युद्ध करतो. बरं एवढ्यावरती तरी तुम्ही शांत बसता का? तुम्ही म्हणता युद्ध करतो आणि त्याच्यामध्ये विजयी सुद्धा होतो आणि या जगामध्ये दुसरं कोणीच झुंजार नाही. असं कसं काय बर? तुम्ही लोकांचा मार खाता स्वतःला झुंजार कसं काय म्हणवता? तुकोबरायांनी सांगितलं तुमची शंका रास्त आहे. तुम्ही म्हणसाल मी युद्ध का केलं नाही, तर ज्यावेळेस मंबाजी स्वामी मला मारत होते ना त्यावेळेस सुद्धा मी युद्ध करीत होतो. आता महाराज कसे युद्ध करत होते? महाराजांनी सांगितलं युद्ध करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे बाहेरच्या शत्रूशी लढणं आणि जिंकणं आणि दुसरं म्हणजे आतल्या शत्रूशी लढणं आणि जिंकणं. महाराज म्हणतात मीही त्यावेळेस युद्ध करीत होतो पण मी बाहेरच्या शत्रूशी युद्ध करत नव्हतो, मी आतल्या शत्रूशी युद्ध करीत होतो. आतल्या शत्रूशी मी युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा जिंकलो. मी क्रोधाला जिंकलं. काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून युद्ध करण्याच्या 2 पद्धती आहेत. जो बाहेरच्या शत्रूशी लढतो आणि जिंकतो त्याला राजा म्हटलं जातं आणि जो आतल्या शत्रूशी लढतो आणि जिंकतो त्याला महाराजा म्हटलं जातं. मग महाराज कोण आहेत? तर विश्वमाऊली ज्ञानोबराय करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध किंवा करील ते काय नोहे महाराज परी पाही बीज शुद्ध अंगी. विश्वमाऊली ज्ञानोबरायांना महाराज ही पदवी लागते. त्याचं कारण आहे त्यांनी आतल्या शत्रूशी युद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते जिंकलेले आहेत. बरं महाराज मग आतले शत्रू कोणते आहेत? तर आतला सगळ्यात मोठा शत्रू तो म्हणजे मी, अहंकार. हा अहंकार माणसाकडे फार असतो. महाराज मी बऱ्याच वेळा वाक्य सांगत असते की एखादं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे नम्रता येत असेल ना तर ते ज्ञान तुमच्यासाठी अमृत आहे. पण एखादं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे मीपणा वाढत असेल, गर्व वाढत असेल तर समजून चला प्राप्त झालेलं ज्ञान आपल्यासाठी विष आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. सगळ्यांनी बारकाईने इकडे लक्ष द्या बरं का. आता कोणीही येऊ द्या, येतील आपल्या आपल्या जागेला बसतील. कोणी अजिबात तिकडे लक्ष देऊ नका. पुढे सरकून बसा तुम्ही, म्हणजे पाठीमागं जागा राहील. या पुढे सरका, या इथं इकडे पण बसा. चला पटकन बसा. कीर्तनामध्ये विक्षेप करू नका. विठ्ठल
विठ्ठल विठाला 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 विठाला. मी सांगते अहंकार किती वाईट आहे. महाराज फार सुंदर दृष्टांत देतात. महाराज म्हणतात घागर भरून दूध असेल, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या बरं का. घागर भरून जर दूध असेल आणि त्या दुधामध्ये दारूचा एक ठिपका पडला ना, दारूचा एक थेंब जरी पडला तरी ते घागरभर दूध पिण्यास योग्य राहत नाही. त्याच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला कितीही ज्ञानाच्या गोष्टी सांगू द्या, पण त्या गोष्टी सांगत असताना सांगणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार असेल ना, तर त्या ज्ञानाच्या गोष्टी सुद्धा ऐकून उपयोग होत नाही. महाराज वर्णन करतात दुधाची घागरी मद्याचा हा बुंद पडेल या शुद्ध नव्हे मग तैसे खडा मुखे न करावे श्रवण अहंकारी मन विटाळले. महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला. महाराज सांगतात एखादा व्यक्ती दिसायला फार सुंदर आहे, सौंदर्याची त्याच्याकडे 32 लक्षणे आहेत, पण जर महाराज नाकच नसेल ना, तर ती सौंदर्याची लक्षणं नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षण, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, वाया गेली. आता कसं दिसायचं हे आपल्या हातामध्ये अजिबातच नाही महाराज. आपलं नाक कसं असावं, आपला रंग कसा असावा, या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. म्हणून दिसण्यावरती सुद्धा माणसाने अहंकार करू नये. पण महाराज महिला मंडळाला तर एवढं सुंदर दिसावं असं वाटतं. महाराज सुंदर दिसण्यासाठी तुम्ही कुठे जाता? मला पण माहित आहे का, ब्युटी पार्लर नाही महाराज, ते जादूचं दुकान आहे. कारण जाताना महिला वेगळीच दिसते, ज्वारीचं पोतं सुईनं उसवलं. काय म्हटलं माहितीये का? ज्वारीचं पोतं सुईनं उसवलं आणि माझ्या बायकोनं मला पावडर लावून फसवलं. म्हणजे ते पावडर लावण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. अंतरंग जाणून घ्या. कसं बाहेरून तुम्ही कितीही सौंदर्य प्रसाधनाची साधनं वापरा, कितीही सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा, कितीही गोर दिसण्याचा प्रयत्न करा, पण जर तुमच्या अंतःकरणामध्ये मलिनता असेल, जर तुमच्या अंतःकरणामध्ये कपट असेल ना, तर या सुंदर दिसण्याचा काहीच उपयोग होत नाही. महाराज म्हणतात नाही निर्मळाची मन काय करील साबण, तैसे चित्त शुद्ध नाही ते ते बोध करील काही. अंतरंग स्वच्छ ठेवलं पाहिजे. कमण्याची तकारा रे निर्मळ येऊन गोपाळ राहिते ते, येऊन गोपाळ राहिते ते. कमण्याची तकारा रे निर्मळ येऊन गोपाळ राहिते ते, येऊन गोपाळ आणि जर नाकच नसेल ना, तर ती सौंदर्याची 32 लक्षणं वाया जातात. महाराज म्हणतात त्याच पद्धतीनं एखाद्यानं तुम्हाला कितीही ज्ञानाच्या गोष्टी सांगू द्या, पण त्या गोष्टी सांगत असताना
मनामध्ये जर अहंकार असेल ना तर त्या गोष्टी ऐकून सुद्धा काही उपयोग होत नाही. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली, तैसे खळा मुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले. महाराजांनी तिसरा दृष्टांत दिला. तुमच्या पुढे पंचभगवानाचे जेवण आहे, परंतु त्या जेवणामध्ये माशी पडली तर ते जेवण पचन होत नाही. त्याच पद्धतीने एखाद्याने कितीही ज्ञानाच्या गोष्टी सांगू द्या, पण सांगणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार असेल, मीपणा असेल ना तर त्या गोष्टी ऐकूनही काही उपयोग होत नाही. तुका म्हणे अन्न जिरो नदी माशी, आपुल्या जसे ससंगे, तैसे खडा मुखे न करावे श्रवण, अहंकारे मन विटाळले. विठ्ठल आपल्या आतील सगळ्यात मोठा शत्रू आहे तो म्हणजे अहंकार, मीपणा. मी श्रेष्ठ हा आत्मविश्वास माणसाकडे असावा, पण मीच श्रेष्ठ हा अहंकार, हा गर्व माणसाच्या जीवनात कधीच नसावा. आणखीन आतमधले वेगवेगळे शत्रू सांगितलेले, काम क्रोध षडवर्ग असते. महाराज म्हणतात या सगळ्यांशी आम्ही युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकलो, म्हणून आम्ही झुंजार आहोत. आता बाहेरच्या शत्रूंशीही काही जण युद्ध करतात. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर धर्मवीर शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी युद्ध केलं, बाहेरच्या शत्रूंशी लढले. कसे लढले आपल्या सगळ्यांना माहित आहे. महाराज अवघ्या 100 मावळ्यांना घेऊन रमजानच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावरती छापा टाकला. शाहिस्त खान आतमध्ये डेरा करून बसलेला. शाहिस्त खानाला समजलं राजांनी छापा टाकलाय. शाहिस्त खानाला कुठं पळावं कळेना, इकडं तिकडं लपायला जागा शोधायला लागला. आणि त्यावेळेस शाहिस्त खानाच्या बुद्धीमध्ये कल्पना आली, आपल्याला जर वाचायचं असेल तर बायकांच्या गराड्यामध्ये जाऊन लपलं पाहिजे. म्हणून राण्यांच्या गराड्यामध्ये जाऊन तो शाहिस्त खान लपला. अरे शत्रूलाही राजांवरती एवढा विश्वास होता, राजांच्या चरित्रावरती एवढा विश्वास होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे मावळे बाया माणसांना कधी हात लावत नाहीत. राजांना समजलं शाहिस्त खान बायकांच्या गराड्यामध्ये लपलाय. राजा जाग्यालाच थांबले, हातामध्ये शमशेर आहे. श्वास मंदावला, कोणतीच हालचाल नाही, कोणतीच चाहूल नाही. आणि त्याच वेळेस त्या शाहिस्त खानाला वाटलं राजे गेले, म्हणून तो शाहिस्त खान बाहेर पळत सुटला. खिडकीतून उडी मारणार तेवढ्यात राजांना चाहूल लागली आणि राजांनी आपले शमशेर चालवली. आवाज झाला, राजांना वाटलं गर्दनच उडली, परंतु जीवावरच बोटावरती गेली. शाहिस्त खानाची बोट कापली गेली. इथपर्यंत आपल्याला सगळा इतिहास माहित आहे, पण त्याच्यानंतर काय झालं तर शाहिस्त खानाला दररोज डायरी लिहून ठेवायची सवय होती. शाहिस्त खानाची बुर्जी अशी शाहिस्त खानाची डायरी प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये तो शाहिस्त खान लिहितो की रमजानच्या दिवशी ते छत्रपती शिवाजी महाराज वाऱ्यासारखे आले, तुफानासारखे निघून गेले. कसे आले कसे गेले काहीच कळलं नाही. आणि नंतर गोंधळ शांत झाला आणि थोड्या वेळानं शाहिस्त खानाची बहीण त्याच्याकडे पळत पळत आली आणि तिनं बोलायला सुरुवात केली, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है. शाहिस्त खानानं स्मित हास्य केलं आणि उद्गार काढले, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे तुझ्या पुरीला पळवून नेणार नाहीत, आणि नेलंच असेल ना तर बेफिकीर राहा. स्वतःच्या लेकीसारखं, स्वतःच्या आईसारखं, स्वतःच्या बहिणीसारखं ते तिचा सांभाळ करतील. अरे शत्रूला सुद्धा राजांवरती एवढा विश्वास होता, म्हणून आदर्श राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठामध्ये शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट असा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानमध्ये सुद्धा आदर्श राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा म्हणून धडा शिकवला जातो. पण महाराज शोकांतिका या गोष्टीची वाटते की महाराष्ट्रामध्ये बरीच लोक राजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात. वेगळा इतिहास काही जण सांगतात. काही जण म्हटली राजे मुसलमानाच्या विरोधात होते,
अरे कोण म्हणतं राजे मुसलमानाच्या विरोधात होते? राजांच्या तोपखान्याचा प्रमुख होता इब्राहिम खान, राजांचा आरमाराचा प्रमुख होता दौलता खान, राजांचा पहिला सरसेनापती होता नूर खान, राजांचं सगळ्यात पहिलं चित्र ज्यांनी काढलं ना त्याचं नाव होतं मीर मोहम्मद. ज्यावेळेस त्या अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायचा होता त्यावेळेस राजांना ज्यांनी वाघ नख्या आणून दिला ना त्याचं नाव होतं रुस्तुमे जमाल. राजांचा पहिला वकील त्याचं नाव आहे काही हैदर, हाही मुसलमान होता. राजांचे 31 बॉडीगार्ड होते, त्यातील 10 बॉडीगार्ड हे मुसलमान होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जाती विरुद्ध लढणारा आपला राजा नव्हता, आपला राजा हा अन्यायाविरुद्ध लढणारा होता. विठ्ठल आज आपण राजांचं नाव एवढं कौतुकानं घेतो त्याचं कारण आहे राजांना घडवणारा राजमाता जिजामाता. उद्या महाराज जिजाबाई साहेबांची जयंती, त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती. स्वामी विवेकानंदांनी नेमकं काय केलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी करून आपल्या भारतीय संस्कृतीची या जगाला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद आहेत. आणि नंतरनं 2 मिनिटं तब्बल 7,000 कलावंतांनी टाळ्यांचा गजर केला आणि या टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीला दंडवत घालायला लावणारे हे स्वामी विवेकानंद. जयंती कोणाचीही साजरी होत नाही, जे जनतेसाठी जगले त्यांची जयंती साजरी होते. उद्या मासाहेबांची जयंती. जिजाबाई साहेबांनी शिवरायांना घडवलं. कसं घडवलं तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आऊसाहेबांच्या गर्भामध्ये होते ना त्यावेळेस गडकरी विश्वासराव त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी प्रश्न केला, आऊसाहेब तुम्हाला काहीतरी खावंसं वाटत असेल, आऊसाहेब तुम्हाला काहीतरी प्यावंसं वाटत असेल. जिजाबाई साहेबांनी सांगितलं, आम्हाला काहीच खावंसं वाटत नाही, आम्हाला काहीच प्यावंसं वाटत नाही. आणि त्यावेळेस लक्ष्मीबाई प्रश्न करतायत, जिजाबाई साहेब तुमचे डोहाळे सांगा. आणि असा प्रश्न केल्याबरोबर जिजाबाई साहेबांच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या, तळपायाच्या मस्तकाला गेली, डोळे लाल बुंद झाले, दात करकर करकर वाजायला लागले. आणि जिजाबाई साहेबांनी सांगितलं, आम्हाला असं वाटते वाघावरती बसावे, आम्हाला असं वाटतं की युद्धाचा पोशाख घालावा, आम्हाला असं वाटतं की घोड्यावरती डाच मारावी आणि या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून एक फेरफटका मारून यावा आणि आया बहिणीवरती अत्याचार करणाऱ्या शिमान धडापासून वेगळी करावी. हे होते जिजाबाई साहेबांचे डोहाळे. आणि यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतोय. विठ्ठल हळूहळू दिवस निघून जाऊ लागले. जिजाबाई साहेबांचं वास्तव्य शिवनेरीवरती होत होतं आणि बघता बघता तो दिवस उजडला. फाल्गुन वैद्य तृतीया शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630. आऊसाहेबांच्या बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. गडाचा दरवाजा बंद करण्यात आला. विश्वासरावांनी आधीच चांगल्या हातानाची सुईण गडावरती आणून ठेवलेली. आणि नंतर रडणाऱ्या बाळाचा आवाज ऐकायला यायला लागला. एक बाई बाहेर आली. विश्वासराव तिला विचारतायत, काय झालं? ती बाई म्हटली, पुत्र झाला. अरे पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाबाई साहेबांना झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र सह्याद्रीला झाला. अरे पुत्र कोणाला झाला? पुत्र या महाराष्ट्राच्या मातीला झाला. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय, माझ्या राजाचं नाव गाजतंय
निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाहून लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाहून लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या लग्नावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या लग्नावर, लग्नावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या लग्नावर. शिवाई देवीच्या कृपेनं शिवनेरीवरती राजांचा जन्म झाला म्हणून नामकरण करण्यात आलं शिवाजी. राजांची राजनीती जर आपण पाहिली ना तर प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकायला मिळतं. राजांनी माणसं जपली आणि वस्तू वापरल्या. आजकाल आपण वस्तू वापरतो आणि माणसं कामापुरती जपतो. आणि राजांनी आपल्याला काय शिकवलं? तुम्ही किती आहात हे महत्वाचं नाही, पण तुम्ही कोण आहात ना हे फार महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस फत्ते खान आलता 7,500ची फौज घेऊन आलता, राजांकडे फक्त 1,000चं सैन्य होतं. ताकद का दुसरा नाम अफजल खान. तो ज्यावेळेस आला त्यावेळेस 40,000ची फौज घेऊन आला. राजांकडे फक्त 7,500ची फौज होती. शाहिस्त खान आला 1.25 लाखाची फौज घेऊन आला. राजांकडे फक्त 17,000ची फौज होती. अरे मिर्झा राजा जयसिंह आला त्यावेळेस 2.25 लाखाची फौज घेऊन आला. राजांकडे फक्त 37,000ची फौज होती. अरे विचार करा, 2.25 लाख कुठं आणि 37,000 कुठं. त्याच्यामुळे तुम्ही किती आहात ना हे महत्वाचं नाही, तुम्ही कोण आहात ना हे फार महत्वाचं आहे. आपली झेप ही गरुडासारखी असली पाहिजे. फार सुंदर वाक्य मला वाचायला भेटलं की किलबिल करणाऱ्या उडणाऱ्या पाखरांच्या थव्यापेक्षा नेहमी गरुड झेप ही मोठी असते. जीवनामध्ये गरुड झेप आपण घेतली पाहिजे. किती आहोत हे महत्वाचं नाही, आपण कोण आहोत ना हे महत्वाचं आहे. आणि हे आपल्याला शिवचरित्र शिकवतं. विठ्ठल विठ्ठल कमी मावळ्यांना घेऊन राजांनी हे युद्ध केलं. मी सांगते युद्धाचे प्रकार आहेत. बाहेरच्या शत्रूशी लढणं, आतल्या शत्रूशी लढणं. आणि महाराज म्हणतात आम्ही आतल्या शत्रूशी लढलो म्हणून आम्ही झुंजार आहोत. पण किती जण झुंजार? ते एक शब्द आलाय. एक शब्दाला एवढी किंमत आहे ना महाराज. 1च्या पुढे 0 जोडा किती होतं? 10. पुन्हा 0 जोडा किती होतं? पुन्हा 0 जोडा किती होतं? 1000. पुन्हा 0 जोडा किती होतं? 10,000. पुन्हा 0 जोडा किती? जेवढं 0 जोडेल तेवढी संख्या वाढत जाणार. पण त्यातलं एकच जर काढून घेतला तर त्या 0ला किंमत आहे का? म्हणून 1 या अंकाला फार किंमत आहे. म्हणून झुंजार ते 1. कोण 1? तर फक्त आणि फक्त विष्णुदास. विष्णुदास कोणाला म्हणायचं? तर जे विष्णूचं दास्यत्व करतात. किंवा दुसरा अर्थ असा घेता येतो की विष्णू त्यांचं दास्यत्व पत्कारतो त्यांना विष्णुदास म्हटलं जातं. म्हणून झुंजार ते 1 विष्णुदास जगी. या जगामध्ये झुंजार फक्त विष्णुदास आहेत. त्यांना पाप पुण्याची बाधा होत नाही. पाप पुण्य कोणाला लागतं? पशु पक्ष्यांना पाप पुण्य कळत नाही. योग्याला पाप पुण्य लागत नाही. साधकांना पाप पुण्य लागत नाही. संतांना पाप पुण्य लागत नाही. पाप पुण्य लागतं ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला. धक्का देणं हे पाप आहे. पाप आहे का? पाप हेतूवरती अवलंबून आहे. धक्का देणं हे पाप नाही, पण मुद्दाम धक्का देणं हे पाप आहे. महाराज एखादं पाप झालं जीवनामध्ये, आपण कुठं जातो ते पाप धुवायला? गंगेमध्ये. गंगेमध्ये गेल्यानंतर तुमच्या शरीरातील पाप धुतली जातील. पण मुद्दाम केलेलं जे कटकारस्थान आहे ना, त्या कटकारस्थानासाठी देवाच्या कुठल्याच दारात क्षमा नाही. पाप हे हेतूवरती अवलंबून आहे. हनुमंतरायनं लंका जाळली, पण तुकोबराय म्हणतात जाळीली लंका धन्य धन्य म्हणे तुका. प्रपंचामध्ये पाप आपण वाईट समजतो आणि पुण्य चांगलं
पापही वाईट आणि पुण्यही वाईट. कारण पाप पुण्य जर जास्त झालं तर त्याचा उपभोग घेण्यासाठी माणसाला पुन्हा जन्माला यावं लागतं. आणि जे विष्णुदास आहेत त्यांना पाप पुण्याची बाधा होत नाही. अभंगाच्या प्रथम चरणात झुंजाराती एका विष्णुदास जोगी, झुंजाराती एका विष्णुदास जोगी, झुंजाराती एका विष्णुदास जोगी, झुंजाराती झुंजाराती एका विष्णुदास जोगी, झुंजाराती एका विष्णुदास जोगी, पाप पुण्यागी नातळेता, पाप पुण्यागी, पाप पुण्यागी नातळत्या, महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वैष्णवांचं अंतर्लक्षण सांगितलेलं आहे. गोविंदासनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसल असे. माणूस कोणताही असू द्या त्याचा अंतर्लक्षण जाणून घेणं गरजेचं आहे. मी तर म्हणते कोणताही माणूस असू द्या, पखवाजी असू द्या, गायक असू द्या, कीर्तनकार असू द्या, कोणत्याही क्षेत्रातील असू द्या, राजकारणातला असू द्या, वारकरी संप्रदायातला असू द्या, कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, त्याचं अंतकरण जाणून घ्या, अंतर्लक्षण जाणून घ्या. कीर्तनकार 2 तास काय बोलतोय याच्यापेक्षा उरलेल्या 22 तासात काय वागतोय ना हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून महाराज अंतर्लक्षण जाणून घेतलं पाहिजे. संत आतूनही मधुर आहेत, आतूनही अमृतासारखे गोड आहेत, बाहेरूनही मधुर आहेत, निर्मळ आहेत, त्यांची वाणी निर्मळ आहे. समाजामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात. सगळ्यात पहिला प्रकार आहे ज्यांच्या पोटातही विष असतं आणि तोंडातही विष असतं, कधीच नीट बोलणार नाहीत कारण त्यांच्या पोटातच विष असतं. हो, उदाहरण सांगू. आज सकाळी कीर्तनाला येताना आमच्या इथला एक माणूस म्हटला, महाराज आज कुठे आहे कीर्तन? मी म्हटलं आहे बावड्याला. बावड्यात कुठं? शेटे वस्तीवरती. शेटे वस्तीवरती कुठं? म्हटलं सोनू काकाच्या. हा म्हटलं सोनू काकाचा आम्हाला फोन आलता, आम्ही तुमच्या बरोबर गाडीत येतो, येऊ का कीर्तनाला? मी म्हटलं महाराज तुम्ही अजिबात कीर्तनाला येऊ नका. काय येऊ नका? अहो तुम्ही कधी नीट बोलत नाही हो महाराज, सारखं मुखातून काहीतरी अपशकुन घडेल असं तुम्ही बोलत असता, त्याच्यामुळं तुम्ही कीर्तनाला येऊ नका. ते म्हटले महाराज तुमच्या बरोबर जर मी कीर्तनाला आलो, सुंदर असा हा मंडप आहे आणि जर समजा मंडपाला आगच लागली तरी मी बोलायचं नाही का? मी म्हटलं बघा तुम्ही इथनं बोलायला सुरुवात केली. बरं म्हटले महाराज तुम्ही म्हणताय ना तर मी तुमच्या बरोबर येतो, अजिबात बोलणार नाही, तुमच्या बरोबर येतो, अगदी पिंडा एवढं खाईल आणि मडियासारखं पडून राहील, तोंडात शब्द काढणार नाही, मला येऊ द्या. अशी लोक असतात, कधीच नीट बोलत नाहीत आणि त्यांच्या पोटातही विष असतं. भूमी कांबे त्याच्या
पापाच्या भारे कुंभ पाकाचे शरीरे बोले निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मलिन चित्त किंवा एकाकी वचने कडू अत्यंत तीक्ष्णे विठ्ठल विठ्ठल. त्याच्या पोटात विष असतं आणि तोंडातही विष असतं ना, यांना आपण म्हणतो दृष्ट माणूस. दुसरा प्रकार आहे, त्यांच्या पोटात विष असतं पण तोंडात गोडवा असतो, याला म्हटलं जातं धूर्त माणूस. आणि अशा माणसापासून जीवनात नेहमी सावध राहावं बरं का. अशी लोक तोंडावरती एवढं गोड बोलतात ना, आम्हाला काही सरळ बोलतात का माणसं. जोपर्यंत इथं मंडपात आहे ना तोपर्यंत म्हणणार महाराज काय कीर्तन केलं, काय अभंग सोडवला, आपल्याला कीर्तन फार आवडलं, तुमच्या कीर्तनातून मी फार शिकलो, मी आई वडिलांची सेवा करणार, मी भक्ती करणार, मी व्यसन करायचं सोडून देणार, तोंडावर म्हणणार. आणि एकदा जर का त्या काळ्या गाडीत बसून गेलं की पुन्हा पाठीमाग म्हणतात. त्यांना सांगायला काय जातंय, त्यांचा अनुभव आलिया. म्हणजे तुम्ही तसंच म्हणता का? नाही, असे लोक म्हणतात तोंडावरती फार गोड बोलतात हो. पण अशा माणसापासून जीवनात नेहमी सावध राहिलं पाहिजे बरं का. महाराज म्हणतात मुखम पद्मलाकारम वाणी चंदन शीतला हृदयम क्रोध संयुक्तम धूर्तैव लक्षणम. सुभाषितकार सांगतात मधु तिष्ठती जीवाग्रे हृदयम तू हलाहलम. दुष्टाचं लक्षण आहे, ते पोटात त्यांच्या विष असतं पण तोंडावरती गोड बोलतात. अशा पापी माणसापासनं, अशा धूर्त माणसापासनं जीवनात नेहमी सावध राहिलं पाहिजे. आणि आता तोंडावरती गोड बोलायचा सण आलाय की, कोणता सण? मकर संक्रांत. बरोबर आहे की नाही. गोड काय आपण मग काय म्हणतो, कसं आहे महाराज माहितीये का, मकर संक्रांत का साजरी केली जाते त्याच्या पाठीमागं आध्यात्मिक कारण आहे, त्याच्या पाठीमागं वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आध्यात्मिक कारण, देव तिळे आला आणि गोडे गोड जीव झाला. मकर संक्रांतीच्या पर्व काळामध्ये भगवान परमात्मा तिळामध्ये प्रकटतो आणि ते तीळ खाल्ल्यानंतर आधीच सुखरूप असणारा हा जीव देवाच्या गोडाने सुखाने तृप्त होऊन जातो. हे झालं आध्यात्मिक कारण. आणखी सांगितलं जातं आपण काय करतो मकर संक्रांतीला, तिळगुळ वाटतो आणि काय म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कसं बोलावं हा शिकवणारा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. पण महाराज यांना तिळगुळ द्या नाहीतर हत्तीवर बसून साखरेची पोतं वाटा, हे फक्त का माहित तोपर्यंतच गोड बोलणार. त्याच्यामुळे म्हणायचं तिळगुळ घ्या आणि सणापुरतं गोड बोलू नका, तर आयुष्यभरासाठी गोड बोला. चुकत असेल समजून सांगा, जमत नसेल अनुभव सांगा, तर सणापुरतं गोड न बोलता आयुष्यभरासाठी गोड बोला. तोंडावरती गोड न बोलता पाठीमाग सुद्धा गोड बोला. पण मकर संक्रांत साजरी करण्याच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण काय आहे, तर हा सण हिवाळ्यामध्ये येतो, पौष महिन्यामध्ये येणारा हा सण. आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण तीळ खाल्ले पाहिजेत, कारण तिळामध्ये उष्णता असते. संतांनी जे आपल्याला व्रत वैकल्य उपवास या सगळ्या गोष्टी घालून दिलेल्या आहेत ना, त्याच्या पाठीमाग प्रत्येक सणाच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण आहे. आपण महाराज एकादश धरतो ना, आता काल झाली एकादश. एकादश 15 दिवसाची का करावी? आपल्या घरापाशी टाकी असेल ना, तर ती टाकी आपण 8 दिवसाला स्वच्छ करतो. आणि जर ती टाकी स्वच्छ केली तर मच्छर होत नाही, पाणी स्वच्छ राहतं, आरोग्य व्यवस्थित राहतं. त्याच पद्धतीनं ही सुद्धा एक टाकी आहे. पाण्याची टाकी 8 दिवसाला स्वच्छ करायची आणि देहाची टाकी 15 दिवसाला स्वच्छ करायची. म्हणून ही एकादश. प्रत्येक उपवासाच्या पाठीमागं वैज्ञानिक कारण आहे. मग मकर संक्रांतीच्या पाठीमागं वैज्ञानिक कारण काय? तिळगुळ का दिले जातात? तर हिवाळ्यामध्ये पौष महिन्यामध्ये येणारा हा सण आणि तिळामध्ये उष्णता असते आणि तीळ जर आपण गुळाबरोबर खाल्लं तर ते सेवन केल्यानंतर आपल्या आरोग्यास ते हितवर्धक असतं. म्हणून मकर संक्रांतीला तिळगुळ दिले जातात. हे झालं वैज्ञानिक कारण. बरं, भोगीच्या दिवशी आपण काय करतो? भाजी कोणती केली जाते? खेंदाट्याची भाजी. आणि खेंदाट्याची भाजी आहे ना, ती फक्त काय बाहेर कुठे खायला भेटत नाही, भारतीय संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीच्या भोगीलाच खायला भेटते. त्या खेंदाट्याच्या भाजीमध्ये
सर्व प्रकारची फळं, सर्व प्रकारची भाजी, सर्व प्रकारचे कडधान्य एकत्रित केलेली असतात आणि त्याच्यापासून सुंदर अशी ती खेंदाटाची भाजी तयार केलेली असते. त्याच्यातून आपल्याला शिकायला भेटतं की या समाजामध्ये अनेक जातीचे, अनेक पंथाचे, अनेक धर्माचे राहणारे लोक आहेत. त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने एकत्र आलं पाहिजे आणि सुंदर असं खेंदाटासारखं माणुसकीचं नातं निर्माण केलं पाहिजे. ही शिकवणारा, ही बोध देणारी भाजी म्हणजे खेंदाटाची भाजी आहे. विठ्ठल म्हणून काही लोक तोंडावरती गोड बोलतात पण त्यांच्या पोटामध्ये विष असतं. महाराज अशा लोकांबद्दल बोलत असताना फार सुंदर दृष्टांत देतात. एकदा श्रीकृष्ण भगवान परमात्मा आणि अर्जुन रस्त्याने चाललेले आणि रस्त्याने जात असताना शेजारी त्यांना तळ दिसलं. त्या तळ्यामध्ये एक बगळा ध्यानस्थ बसलेला. अर्जुन देवाला म्हटला, देवा बघ ना, बगळा किती सुंदर ध्यान करतोय. देव म्हटले, अर्जुना तो बगळा आहे, तो ध्यान करीत नाही. अर्जुन म्हटले, देवा बिचारा बगळा ध्यान करतोय आणि तू काय म्हणतोय तो ध्यान करीत नाही, असं कसं काय बर? देव म्हटले, पाण्यातल्या माशाला जाऊन विचार. अर्जुन पाण्यातल्या माशाजवळ गेले आणि माशाला विचारलं, या बगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? पाण्यातल्या माशाने सांगितलं, हा बगळा जरी तुम्हाला ध्यान करताना दिसतोय ना, तो ध्यान करीत नाही, शांत उभा राहिलाय आणि त्याची नजर आतमध्ये माशावरती आहे. एखादा मासा दिसला की तो धरतोय आणि निघून जातोय. यानं आमची खानदान संपवली आणि आता आमच्या पाठीमाग लागलाय. असं कोण म्हटलं? मासा म्हटला. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मत्स्य धरून या म्हणी, बकणी छल राहे ध्यानी, तो शांती कोणी म्हणे अंतकरणी सकाम. सिद्धांत आहे का? समाजामध्ये कित्येक असे बगळे आहेत जे दिसायला तुम्हाला वरून शांत दिसतील परंतु त्यांच्या अंतकरणात कपट असतं. असे बगळे वेळेत ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून सावध राहावा. विठ्ठल दुसरा प्रकार, ज्यांच्या पोटात विष असतं आणि तोंडात गोडवा असतो. तिसरा प्रकार आहे, ज्यांच्या तोंडात कडवटपणा असतो पण पोटात अमृत असतं. उदाहरण, महाराज एखादं लेकरू जर उन्हात खेळत असेल ना तर ती आई म्हणते, सावलीत मर. सावलीत मर म्हणजे त्या आईला म्हणायचं नाही माझ्या लेकराने मरून जावं, पण सावलीत मर म्हणजे बाळा उन्हामध्ये खेळल्यानंतर तू आजारी पडशील, सावलीत येऊन खेळ. तिच्या पोटात प्रेम आहे, हो पोटात अमृत आहे, पण बोलताना कडू बोलते ना, म्हणजे तोंडात कडवटपण आहे. चौथा प्रकार आहे, ज्यांच्या पोटातही गोडवा आहे आणि ओठातही गोडवा आहे, ज्यांच्या पोटातही अमृत आहे आणि ओठातही अमृत आहेत, असे असतात संत. म्हणून म्हटलं जातं मधुरावाणी ओटी. मुखी अमृताची वाणी, देवाचे कारणी, देवाचे कारणी, देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी, देवाचे कारणी, देवाचे कारणी. ओ महाराज वर्णन करतात, जे संत असतात ना त्यांच्या पोटातही अमृत असतं आणि ओठातही अमृत असतं. मग हे संत अंतर्लक्षणानेही फार सुंदर आहेत आणि माणसानं अंतर्लक्षणानं सुंदर राहावं, निर्मळ राहावं, पण आम्हाला दिखावपणा पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, देवा पुढे गेला, नारळ फोडला आणि अगरबत्ती ठेवली म्हणजे देव तुमचं भलं करेल या अपेक्षावरती राहू नका. देव तुमचा तो दिखावपणा बघत नाही, देव तुमचा स्टेटस बघत नाही, देव तुम्ही केलेलं कर्म बघतो. कर्म जीवनामध्ये चांगलं केलं पाहिजे. विचार करा ना, चुकीच्या पासवर्डने साधा छोटा मोबाईल उघडत नाही, मग चुकीच्या कर्माने तुमचे सुखाचे दरवाजे उघडतील अशा अपेक्षा सगळी.
मी तुम्हाला सांगत होते की चुकीच्या पासवर्डने साधा आपल्या मोबाईलचं लॉक निघत नाही. मग विचार करा ना, चुकीच्या कर्मानं तुमच्या सुखाचे दरवाजे कसे उघडतील. एखादा म्हटलं ना, तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतील. जीवन जगत असताना जीवनामध्ये कर्म एवढं चांगलं करायचं, जीवनात प्रामाणिक एवढं राहायचं. एखादा मनुष्य म्हटला तुला तुझ्या कर्माची फळं भोगावी लागतील, त्यावेळेस आपल्याला आनंद झाला पाहिजे, भीती नाही वाटली पाहिजे. एवढं सुंदर जीवन जगायचं. कारण कर्म नावाचं रेस्टॉरंट असं आहे, इथं कोणत्याच प्रकारची ऑर्डर स्वीकारली जात नाही. इथं तेच मिळतं जे तुम्ही शिजवलेलं असतं. चांगलं कर्म केलं असेल, तुमच्या जीवनात चांगल्याच गोष्टी घडत राहतील. म्हणून चांगलं कर्म केलं पाहिजे, अंतःकरण आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे. कारण बाह्य लक्षणाला फसणारी माणसं भरपूर आहेत. ज्या ठिकाणी हनुमंतराय फसतायत, कालनेमी राक्षसाला फसले, सीतामाता रावणाने साधूचा वेश घेतला म्हणून फसल्या, राहू राक्षस मोहिनी अमृत वाटत असताना देवाचा वेश घेऊन रांगेत उभा राहिला. ज्या ठिकाणी देवालाही लवकर ओळखता आला नाही, आपल्यासारख्या सामान्य माणसाला बाह्य लक्षणावरून काही लोक कशी ओळखता येतील. म्हणून अंतर्लक्षण स्वच्छ असणं गरजेचं आहे. मग वैष्णवांचं अंतर्लक्षण काय आहे, तर ते आसनावरती बसले असताना सतत गोविंदाचं चिंतन करतात. माणसाच्या जीवनामध्ये 4 अवस्था आहेत: जागृती, स्वप्नी, सुषुप्ती आणि विर्या. जागृती म्हणजे काय, तर माणूस बाहेरून जागा असतो पण आतून झोपलेला असतो. जसं की आता तुम्ही आहात, झोपलाय का नाही ना, कीर्तन ऐकताय ना मन लावून. जागृती म्हणजे काय, माणूस बाहेरून जागा असतो पण आतून झोपलेला असतो. दुसरा प्रकार स्वप्नी, माणूस बाहेरून झोपलेला असतो पण स्वप्नात इकडं तिकडं फिरत असतो. तिसरा प्रकार सुषुप्ती, याला ब्रह्मभाव म्हटलं जातं. माणूस बाहेरूनही झोपलेला असतो आणि आतूनही झोपलेला असतो. चौथा प्रकार विर्या, हा प्रकार संताचा आहे. संत आतूनही जागे असतात आणि बाहेरूनही जागे असतात. आसनावरती बसले असताना त्यांच्या मनामध्ये सतत गोविंदाचं चिंतन असतं. झोपले असताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये सतत गोविंदाचं चिंतन असतं. अभंगाच्या गोविंद आसानी गोविंद शयनी, गोविंद आसानी गोविंद शयनी, गोविंद आसानी गोविंद बाह्य लक्षण सांगितले. बाह्य लक्षण सुद्धा महत्वाचं आहे. वैष्णवाचं बाह्य लक्षण काय आहे, तर कपाळाला उभा त्रिपुंड लावलेला असतो आणि गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची घातलेली माळ असते. आता महाराज, काही लोक म्हणतात आमचं देवावरती प्रेम आहे, देवाचं आमच्यावरती प्रेम आहे. माळ घालायचं आणि गोपीचंदनाचा टिळा लावायचा, लोकांना काय दाखवावं असं काय नियम आहे का, असं काही जण म्हणतात. त्यांच्यासाठी उदाहरण, देवाशी नातं हे पतिव्रतेप्रमाणे असावं. पतिव्रतेप्रमाणे देवाशी अनन्य राहायचं. महाराज, एखादी महिला असेल, तिचं लग्न झालंय हे आपल्याला ओळखता येतं. पुरुषांचं ओळखता येतं का? नाही ओळखता येत. पण महिलांचं ओळखायचं म्हटलं की तिच्या भांगामध्ये कुंकू असतं, कपाळाला कुंकू लावलेलं असतं. कुंकूच असतं का टिकली? टिकली तर टिकली, नाही तर फुकली. बघा,
लावलेलं असतं, गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं, पायामध्ये जोडीव असतात. त्याच्यावरून आपण ओळखू शकतो की त्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे. जर समजा एखादी पत्नी तिच्या पतीला म्हटली आपण बाहेर फिरायला जाऊया, पण जात असताना मी अजिबात गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणार नाही, कपाळाला कुंकू लावणार नाही, पायात जोडवी घालणार नाहीत, मी तुमची पत्नी आहे, तुम्ही माझे पती आहात, आपल्या दोघाला माहित आहे, जगाला दाखवायची काही गरज आहे का? अशी जर ती म्हटली तर महाराज नवऱ्याला आवडेल का? ते नाही आवडणार. तसं या जगाच्या बापाला सुद्धा आवडत नाही. जगाच्या बापाला वाटतं माझ्या भक्ताने बाह्य लक्षणं ही पाळली पाहिजेत. बाह्य लक्षणं काय आहेत? माळ असणं, गोपीचंदनाचा टिळा असणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही वारी करत असताल, पण वारी कशाला म्हटलं जातं? माळ न घालता पंढरपूरला जाणं म्हणजे फेरी, आणि माळ घालून पंढरपूरला जाणं म्हणजे वारी. होय होय वारी पाहे पाहे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे. माळेला या एवढी ताकद आहे महाराज. किती ताकद आहे या माळेमध्ये? फार सुंदर वाक्य ऐकण्यामध्ये आलं. जर समजा गळ्यामध्ये तुम्ही सोनं घातलं ना, तर चोराची नजर त्या सोन्यावरती जाईल, आणि गळ्यामध्ये जर तुम्ही पवित्र तुळशीची माळ घातली तर भगवंताची नजर तुमच्यावरती राहील. मग चोराची नजर आपल्यावरती ठेवायची का देवाची नजर आपल्यावरती ठेवायची, हे आपली आपण. तुळशी माळ गा गोपी चंदन टिळा, हृदय कळवा हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गोपी चंदन हृदय कळवळा वैष्णवाचा. हे वैष्णवाचा. माळेला एवढी मोठी ताकद आहे महाराज. गळ्यामध्ये सोनं घाला, ते सोनं अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही, आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग माऊली म्हणून पाया पडल्याशिवाय राहणार नाही. ही आहे माळेची ताकद. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला पाहिजे. भागवत पुराणामध्ये आलेलं वर्णन आहे की 12 ठिकाणी गोपीचंदनाचा वैष्णव टिळा लावतात. ती 12 ठिकाणं कोणती? तर एक म्हणजे कपाळ, कंठ, नाभी, पोटाच्या डाव्या बाजूला, पोटाच्या उजव्या बाजूला, हृदयावरती, दंडाच्या डाव्या बाजूला, दंडाच्या उजव्या बाजूला, शेंडीच्या खाली, पाठ, आणि कानाच्या डाव्या बाजूला, कानाच्या उजव्या बाजूला, अशा 12 ठिकाणी गोपीचंदनाचा टिळा लावला जातो. आणि गळ्यामध्ये माळ घातलेली असते. किती मण्याची? 108 मण्याची. माळेत म्हणे 108 का? त्याच्या पाठीमागं फार कारणं सांगितली गेलेली. म्हणजे आपला देह आहे 36 तत्वाचा, आणि गुण 3, 36 गुणुले 3 इज इक्वल टू 108. म्हणून माळेत म्हणे 108. नक्षत्र आहेत 27, आणि 4 चरण 27 गुणुले 4 108. सोपं करून सांगू, सात्विक उपनिषद आहेत 108. विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी 108 वेळा समाधी घेतली, असे नामदेवरायांचे 2 प्रसिद्ध प्रमाण आहेत. बर, ही 108 मण्याची ताकद एवढी मोठी आहे महाराज. या जगाच्या पाठीवरती मुख्य तीर्थ आहेत 108, आणि गळ्यामध्ये जर माळ घालून आपण स्नान केली तर 108 तीर्थाला स्नान केलेलं पुण्य भेटतं. ही आहे गळ्यातील 108 मण्याची ताकद. पुढे जाऊन सांगितलं, गोपाळ महाराजांचे पंतू यांनी तुकोबारायांची 108 नावं सांगितलेले आहेत. माऊली समाधीला जाताना विठोबाची स्तुती 108 शब्दामध्ये केलेली आहे. आणि एकदा जर का तुम्ही हरिपाठ म्हटलं ना, मुखातून एकदा हरिपाठ उच्चारला तर त्याच्यामध्ये हरी हा शब्द 108 वेळा येतो. म्हणून माळेत म्हणे 108. विठ्ठल विठ्ठल या माळेची खूप मोठी ताकद आहे. माळ घालणं म्हणजे मांसाहार करणं सोडणं, माळ घालणं म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं सोडणं, माळ घालणं म्हणजे वाईट वागणं सोडणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना म्हटलं ना बाबांनो मांसाहार करत जाऊ नका, कीर्तनकाराचा राग करतात हो.
कीर्तनकारांना म्हणतात तसलं कीर्तनात सांगत जाऊ नका. मग काय सांगावं कीर्तनामध्ये? एक गोष्ट लक्षात ठेवा, मांसाहार करणं हे सगळ्यात घातक व्यसन सांगितलेलं आहे. अनेक व्यसन आहेत, परंतु एखादं व्यसन केल्यानंतर स्वतःच्या शरीरावरती दुष्परिणाम होतो, त्यांच्या संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तीवरती दुष्परिणाम होतो. पण मांसाहार हे असं व्यसन आहे की ते व्यसन केल्यामुळं, ते व्यसन जर करायचं म्हटलं तर आधी दुसऱ्या प्राण्याचा बळी घ्यावा लागतो आणि नंतर ते व्यसन सेवन करावं लागतं. मांसाहार का करू नये तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल. आपल्या हाताला छोटंसं ब्लेड कापलं ना तरी आपल्याला किती वेदना होतात. विचार करा ना, त्या प्राण्यांना किती वेदना होत असतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, गोट्यातली गाय आणि घरातली माय ही सुरक्षित राहणं अत्यंत गरजेचं आहे. काय त्या गायीची अवस्था केली जाते, सगळ्या गायी ट्रक मध्ये कोंबून कोंबून भरल्या जातात. कत्तलखान्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. त्यांना त्या ठिकाणी नेलं जातं. प्रवासामध्येच लहानशी वासरं असतात ना, ते चिरडली जातात, मरतात. नंतर त्या गायीला ओढत ओढत बाहेर काढलं जातं आणि त्या गायीच्या डोळ्यामध्ये एक ऍसिडचा ठिपका टाकला जातो. का? जिवंतपणाचा दाखला देण्यासाठी. जर ती गायी जिवंत असेल ना तर ती गायी ओरडेल, आणि जर ती गायी मिळेली असेल ना तर ती गायी ओरडणार नाही. जिवंतपणाचा दाखला देण्यासाठी त्या गायीच्या डोळ्यामध्ये ऍसिडचा ठिपका टाकला जातो. पुन्हा त्या गायीला आतमध्ये नेलं जातं आणि 200 डिग्री सेल्सिअसची ऍसिडची हवा त्या गायीच्या अंगावरून फवारली जाते. विचार करा, 100 डिग्री सेल्सिअसला आपलं पाणी खळखळून उकळतं, त्याच्या दुप्पट 200 डिग्री सेल्सिअसची हवा त्या गायीच्या अंगावरती फवारली जाते. ती गायी आरडते, ओरडते, तिला वेदना होतात. ह्या वेदना आपण जाणून घेत नाही. पुन्हा त्या गायीला आतमध्ये नेलं जातं, तिचा पाय वरती बांधला जातो, पोट कापून पोटात हवा भरली जाते आणि नंतर मानेची नस कापली जाते. त्या ठिकाणी पडलेलं रक्त, मलमूत्र हे सगळं विष बनवण्याच्या कंपनीत पाठवलं जातं आणि त्या गायीचा मांसाहार तयार केला जातो. आणि महाराज, शोकांतिका या गोष्टीची वाटते की तो मांसाहार सेवन करण्यासाठी काही लोक आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रांसोबत हॉटेलवरती टेबल खुर्चीवरती बसतात आणि हा मांसाहार आनंदाने सेवन करतात. या गोष्टीचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. अरे, माणूस किती क्रूर वागत चाललाय. मांसाहार करण्याचा माणसाला अधिकार आहे का? जर एखादा घरातला पाळीव प्राणी मेला ना, त्याला आपण स्मशानात नेऊन पुरतो. मेलेल्या माणसाची, मेलेल्या प्राण्याची जागा ही स्मशानात आहे. आणि मेलेला प्राणी जर तुमच्या पोटात जात असेल तर ते पोट स्मशाना समान आहे. लोक म्हटले, महाराज, झाडही सजीव आहेत, प्राणीही सजीव आहेत, मग तुम्ही झाडाची फळं खाता, त्या झाडाला त्रास होत असेल की? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, झाडं जरी सजीव असली ना तर इमोशन्स, नर्वस सिस्टीम ह्या झाडांमध्ये नाहीत, ह्या प्राण्यांमध्ये. आपण झाडाचा जरी पाला ओरबडून काढला ना, भाजीपाला बघा, वरचं जर खुडून घेतलं ना, ती भाजी पुन्हा फुटते. पुढे जाऊन सांगू, झाडाचं फळ पिकलं, पान पिकलं, झाड स्वतः ते टाकून देतं, घ्या म्हणतं. परंतु कधी कोणता प्राणी म्हटला का, माझा पाय कापून तुला घे धर खायला, माझा डोळा कापून तुला घे खायला? कधीच म्हणत नाही. त्या प्राण्याला वेदना होत असतात, पुनरावृत्तीची ताकद झाडांमध्ये, पण त्या प्राण्यांमध्ये नाहीये. मांसाहार नाही केला पाहिजे. त्याचं कारण आहे, शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी याचं वर्गीकरण देवानं आधीच करून ठेवलेलं आहे. कसं काय? जे शाकाहारी प्राणी असतात ना ते ओठानं पाणी पितात आणि मांसाहारी प्राणी हे जिभेनं पाणी पितात. बघा, आपल्या घरामध्ये गाय असते, शेळी असते, शाकाहारी आहे ती ओठानं पाणी पिते. कुत्रा, मांजर ते जिभेनं पाणी पितात. माणूस सुद्धा ओठानेच पाणी पितो. माणूस हा शाकाहारी प्राण्यामध्ये मोडतो, तरी पण तो मांसाहार करतो, म्हणून कोरोना सारखे आणि HMPV सारखे व्हायरस येतात. विठ्ठल विठ्ठल अनेक फरक सांगितलेले आहेत. अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगून जाईल. शाकाहारी
शाकाहारी प्राण्याची जीभ गुळगुळीत असते, मांसाहारी प्राण्याची जीभ खडबडीत असते. शाकाहारी प्राण्याचे दात सरळ असतात, मांसाहारी प्राण्याचे पाठीमागचे दात सुळे असतात. शाकाहारी प्राण्याच्या तोंडाचा खालचा जबडा सगळ्या दिशेने वळतो, मांसाहारी प्राण्याचा तोंडाचा जबडा फक्त खाली वर वळत असतो. शाकाहारी प्राण्याची लाळ ही बेसिक असते आणि मांसाहारी प्राण्याची लाळ ही ॲसिडिक म्हणजे आंबळी असते. अनेक फरक सांगता येतील. शाकाहारी प्राण्यांना रात्रीचं दिसत नाही, मांसाहारी प्राण्यांना रात्रीचं दिसतं. शाकाहारी प्राण्याचे आतडे लांब असतात, मांसाहारी प्राण्याचे आतडे लहान असतात. शाकाहारी प्राण्याचं लिव्हर किडनी हे लहान असतं, मांसाहारी प्राण्याचं लिव्हर किडनी हे मोठं असतं. शाकाहारी प्राण्याला त्वचेद्वारे घाम येतो, मांसाहारी प्राण्याला त्वचेद्वारे घाम येत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर माणूस हा शाकाहारी प्राण्यामध्ये मोडला जातो. म्हणून माणसानं जीवनामध्ये व्यसन करू नये, मांसाहार करू नये. बरं असो, गळ्यामध्ये माळ असली पाहिजे, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असला पाहिजे. आणि हे सगळं जर पाहिलं तर तो काळ सुद्धा थराथरा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. म्हणजे काळ फक्त तिघाला भेटतो, महाविष्णू, महादेव आणि महात्मा. संतांचं नाव घेतलं तरी काळ भेटतो. महाराज म्हणतात जगा काळ खय आम्ही माता दिला पाय. महाराज म्हणतात त्या काळाच्या आम्ही कानाखाली ओढली. तुका म्हणे काळा हना तो बाता भरा हरी राम बाणी, बाता भरा हरी राम तुका म्हणे काळ हना तोंडावरी, तुका म्हणे काळ हना तोंडावरी. बाता भरा हरी राम म्हणून हा काळ महात्म्यांना घाबरतो. कारण महात्म्यांची बाह्य लक्षणं कपाळाला उभा त्रिपुंड असणं, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ असणं. आणि सगळं पाहिल्यानंतर काळ घाबरतो. ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कांपिजे कळी काळ तयाभिने. गोविंद असणे गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसलासे. सगळ्यांनी देवाचं प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे शंखचक्राचे शृंगार नामामृत सार मुखा माझी. हे जे वैष्णव आहेत ना त्यांचा अंतर्लक्षण आणि बाह्य लक्षण हे शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. वैष्णवांच्या अंगावरती शंखचक्राचे शृंगार असतं. ही वैष्णवाची ही विष्णूची चिन्ह आहेत. म्हणजे चिन्ह कोणती? शंख, चक्र, पद्म, गदा. ही चिन्ह या वैष्णवाच्या अंगावरती उमटतात. हा बाहेरून अर्थ लावला जातो पण याचा खरा अर्थ आहे की वैष्णव हे विष्णूची एवढे एक रूप होतात की ती चिन्हे आपोआप आतून उमटली जातात. लैला मजनू सारखं पूर्वी कथा सांगितली जायची. म्हणजे लैलाला मारलं की मजनूच्या अंगावरती वन उमटायचे आणि मजनूला मारलं की लैलाच्या अंगावरती वन उमटायचे. अशी पूर्वी कथा सांगितली जायची. त्या पद्धतीनं वैष्णव विष्णूची एवढे एक रूप होतात की विष्णूची चिन्ह आपोआप वैष्णवाच्या शरीरावरती उमटतात. तुका म्हणे शंख, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार,
कीर्तनाला विना माझ्या हातात 10:15च्या नंतर आले आहे, त्याच्यामुळे थोडंसं चिंतन पुढे जाण्याची शक्यता आहे. शेवटची फक्त 10 ते 15 मिनिटं तुमची घेणार आहे, जास्त वेळ अजिबात घेणार नाही. पण शेवटच्या 10-15 मिनिटासाठी माझ्या काही सूचना आहेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची सूचना, फुलं वाटण्यासाठी कोणीच मधून उठू नका. मी लिखाण चहापी लिखाण कशी जायची, तुझी तब्येत कशी आहे, सगळं कीर्तन झाल्यानंतर बोलायचं. तिसरी महत्त्वाची सूचना, एखादा नवीन माणूस आला की लगेच त्याच्याकडे वळून बघू नका. कीर्तन इथं चालू आहे, इथं शेवटची 15 मिनिटं चांगलं चित्त देऊन लक्ष द्या. आणखीन चौथी महत्त्वाची, 5वी महत्त्वाची सूचना, अंडरलाईन केलेली सूचना, 12 वाजून गेले म्हणून कीर्तनकाराकडे कुणीही रागानं बघू आणि घड्याळ तर अजिबातच दाखवू नका. मला माहित नाही 12 वाजून गेलेले आहेत. मी चिंतन सोडण्याचा नक्की लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे. फक्त शेवटचे 10-15 मिनिटं सगळ्यांनी शांततेत चिंतन श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल. आज या ठिकाणी कैलासवासी शिवाजी गोरख शेटे म्हणजे माझ्या आजोबांच्याच बापूंच्या आपण वर्षश्राद्धानिमित्त जमलेलो आहोत. आपण जर पाहिलं, बापूंचा स्वभाव सगळ्यांना ज्ञात आहे. भगवंताची भक्ती कधी पंढरपूरची वारी चुकवली नाही आणि सगळ्यांशी अगदी आपुलकीनं प्रेमानं बोलणं असायचं. महाराज फक्त बापूंचं नाव जरी घेतलं ना, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी उपस्थित राहतंय. ही त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कमवलेली माणुसकी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या परिवारातून एक बाप जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 5 बहिणींच्या एका भावाच्या जीवनातून एक भाऊ निघून गेला.
3 लेकीच्या जीवनातून एक बाप निघून गेला. देवा, या परिवारावरती एवढं दुःख दिलं, तुझा आणि माझा काही वैराकार आहे का रे? देवा तुझा माझा कारी वैराकार, देवा तुझा माझा कारी वैराकार, देवा तुझा माझा कारी वैराकार, देवा तुझा दुःखाचे डोंगर दाखविसे देवा, हे दुःखाचे डोंगर देवा, दाखविसी दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखविस बळे जीवनामधून एक बाप निघून जाणं म्हणजे त्या परिवारावरती फार मोठं आलेलं दुःख आहे महाराज. जीवनामध्ये आईचं महत्व काय आहे, जीवनामध्ये वडिलांचं महत्व काय आहे, माता भगिनींना माहित असेल. तुम्हाला माहेरामध्ये कधीपर्यंत किंमत असते हो? जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत, जोपर्यंत तुमचे वडील जिवंत आहेत ना तोपर्यंत तुम्ही तिथे हक्काने मुलगी म्हणून जाता. पण ज्यावेळेस आई जगाचा निरोप घेते, ज्यावेळेस बाबा जगाचा निरोप घेतात ना, त्यावेळेस ती मुलगी एक परकी मुलगी आणि एक पाहुणी म्हणून माहेराला जात असते. एखाद्या आजीला विचारलं ना, आजी आजकाल तुम्ही माहेराला जाताना दिसत नाही, ती आजी सांगते काय करावं माहेरात जाऊन. आता माहेरात मायबापच शिल्लक नाहीत. म्हणजे मुलीचं माहेर कधीपर्यंत? जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत. हा बाप लेकरावरती किती प्रेम करतो. या बापाचं प्रेम कधी दिसून येत नाही. त्याचं कारण आहे, बाप असतो नारळासारखा, बाप असतो फणसासारखा, बाप असतो कडुलिंबासारखा. अरे नारळ बाहेरून तुम्हाला कितीही कठीण दिसू द्या, आतमध्ये जसं गोड पाणी असतं ना तसा असतो बाप. अरे फणस बाहेरून कितीही ओबड दोबड दिसू द्या, आतमधून जसं मऊ लुसलुशीत असतं ना तसा असतो बाप. अरे कडुलिंब खायला कडू वाटू द्या, पण त्याचा गुण 100% आहे ना तसा असतो बाप. अरे मुलाला आपल्या पायावरती उभं करण्याचं कारण तो म्हणजे बापाचा राग असतो. जीवनामध्ये हा बाप जीवनात कधीच रडत नाही, फक्त 2 वेळा रडतो. पहिल्यांदा बाप रडतो ज्यावेळेस त्याचं पोरग त्याला धपके मारून घराच्या बाहेर काढतं ना, त्यावेळेस एकदा बाप रडतो. आणि बाप दुसऱ्यांदा रडतो ज्यावेळेस त्याची पोरगी त्याला सोडून सासरला जाणार असते ना, त्यावेळेस एकदा बाप रडतो. मी पहिल्यांदा सांगितलं, जीवनामध्ये माणसानं नेहमी 2 गोष्टींना घाबरलं पाहिजे. एक म्हणजे पाप आणि दुसरा म्हणजे बाप. अरे जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला झाला, आणि जो बापाला घाबरला ना त्याचा प्रपंच चांगला झाला. अरे जीवनामध्ये बापाचं महत्व किती आहे, बाप लेकरावरती किती प्रेम करतो. संपूर्ण जग विरोधामध्ये जाऊ द्या, संपूर्ण गाव विरोधामध्ये जाऊ द्या, अरे भाऊकी विरोधामध्ये जाऊ द्या,
पण बापाची थाप पाठीवरती असेल ना तर 1000 हत्तीचं बळ अंगामध्ये संचारल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन जगत असताना नाही तुम्हाला इंजिनियर होता आलं तरी चालेल, नाही तुम्हाला डॉक्टर होता आलं ना तरी चालेल, नाही तुम्हाला एखादं यश मिळवता आलं तरी चालेल, पण माझं वाक्य बारकाई नाही का, आपल्या बापाची मान शर्मेने कधी खाली झुकू देऊ नका आणि देवा समान आई तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. बस तुम्ही एवढंच जरी केलं ना तरी तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी झाला. कारण ज्यावेळेस आपला जन्म होतो ना त्यावेळेस आपली आई आपल्यासाठी वाघी नसते आणि आपला बाप आपल्यासाठी वाघ असतो. अरे एका वाघानं आणि एका वाघिणीनं आपल्याला जन्म दिलाय म्हणून आपण एकच काळजी घ्यायची की मरेपर्यंत आपला बाप वाघासारखा ताट मानेनच जगला पाहिजे आणि आई वाघिणी सारखीच राहिली पाहिजे. जर जिवंतपणी बापाला जर मान खाली घालावी लागत असेल ना तर त्या बापाची चिता रोज घरामध्ये जळत असते. हा बाप नाही कोणाला समजून घेता येत. पहिल्यांदा बाप रडतो ज्यावेळेस त्याचं पोरगं त्याला धपके मारून घराच्या बाहेर काढतं आणि बाप दुसऱ्यांदा रडतो ज्यावेळेस त्याची पोरगी त्याला सोडून सासरला जाणार असते त्यावेळेस. कारण मुलीचं आणि बापाचं हे नातंच फार वेगळं आहे. घरामध्ये एखादी मुलगी असावी आणि ती सतत बडबड बडबड करत राहावी. घरातला प्रत्येक जण म्हणतो तोंड दुखत नाही का तुझं, किती बडबड बडबड. आणि ज्यावेळेस ती शांत बसते ना त्यावेळेस आई म्हणते आजारी आहेस का, भाऊ म्हणतो रागावलीस का, वडील म्हणतात आज घरामध्ये एवढी शांतता कसं काय बरं. मुलगी म्हणजे घरातलं एक अविरहित खळखळतं संगीत असतं. बाप लेकीवरती एवढं प्रेम करतो. एखादा व्यक्ती आपल्या पत्नीला सतत नावे ठेवतो, तू भाजी व्यवस्थित करत नाही, तू चपाती व्यवस्थित करत नाही, तोच व्यक्ती डब्यामध्ये अर्धी कच्ची शिजलेली करपलेली चपाती आनंदाने तोडत खातो आणि सगळ्यांना हसत हसत सांगतो आज माझ्या पोरीनं स्वयंपाक केलाय. म्हणून लेकीच्या स्वयंपाकाचं कौतुक करणारा तो बाप असतो. एखादी मुलगी जर डोळे झाकून कोणावरती विश्वास ठेवत असेल ना तर ती फक्त आणि फक्त बापावरती ठेवते. प्रसंग आहे, एक लहानशी मुलगी आपल्या वडिलांसोबत उभा आहे, पुढं पूल आहे, पुलावरून पाणी वाहत होतं आणि त्याच वेळेस त्या दोघांना पलीकडे जायचंय. बापानं सांगितलं बाळा माझा बोट धर, आपण पलीकडे जाऊया. त्या पोरीनं उत्तर दिलं बाबा मी तुमचं बोट धरत नाही, तुम्हीच माझं बोट धरा, तुम्हीच माझा हात धरा. वडिलांनी सांगितलं बाळा मी तुझं बोट धरलं काय आणि तू माझा हात धरला काय, त्यात काय फरक. त्या पोरीनं फार सुंदर उत्तर दिलं. ती मुलगी म्हणते बाबा पुलावरून आपण जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, अचानक संकट आलं तर एक वेळ मी तुमचं बोट धरलेलं सोडून देईल, पण बाबा माझा तुमच्यावरती एवढा विश्वास आहे, माझ्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही वाईट वेळ येऊ द्या, कधीच तुम्ही माझा हात सोडणार नाही. हा विश्वास बाबा माझा तुमच्यावरती आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही माझा हात धरा. एखादी मुलगी डोळे झाकून जर कोणावरती विश्वास ठेवत असेल तर ती फक्त आणि फक्त बापावरती ठेवत असते. महाराज हा बाप नाही ओळखता येत. बाप लेकीवरती किती प्रेम करतो. लहानशी मुलगी असावी, इवल्याशा बोटाला धरतो, चालायला शिकवतो, घोडा बनतो, लेकीला पाठीवरती बसवतो, अख्ख्या घरभर हिंडवतो. याच्याही पुढे जाऊन सांगते आईला न कळता हळूच खिशातून पिकनिकला पैसे काढून देणारा बाप असतो. कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर ना कमी किमतीचा ड्रेस काढला तर आपल्या लेकीच्या चेहऱ्याकडे पाहून तो ड्रेस मागं सारून आपल्या लेकीसाठी भारी किमतीचा ड्रेस घेणारा तो बाप असतो. माझ्या पोरीला ओरडायचं नाही म्हणून आईला दरडवणारा तो बाप असतो. आपल्या लेकीच्या पैंजनाच्या आवाजानं शांत होणारा तो बाप असतो. तिचं लाडीकपणं बोलणं सहन करणारा तो बाप असतो. आणि मुलगी हे परक्याचं धन, हे कटू सत्य पचवणारा सुद्धा तो बाप असतो.
हा बाप जीवनात कधीच रडत नाही. ज्या बापांना जीवनामध्ये कधी कोणासमोर हात जोडले नाहीत ना, तो बाप ज्यावेळेस मुलगी सासरला जाते ना, त्यावेळेस सासरच्या माणसापुढं जावयापुढं तो बाप हात जोडतो आणि मुखानं सांगत असतो, आजपर्यंत तिला आनंदाने सांभाळले, आज तिच्यावरती माझा अधिकार राहिलेला नाहीये, आता फक्त मागच्या सीटीवरती बसून तिचा आनंदाचा संसार बघायचं, एवढंच माझं कार्य आहे. पण 20-25 वर्ष मी माझ्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. तुम्ही तिची काळजी घ्या, जावाय बापू तिला सांभाळा. त्या बापानं सांगावं, माझी मुलगी अल्लड आहे, तिच्याकडून एखादी गोष्ट चुकली तर तिला ओरडा, ओरडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण नंतर सहानुभूती सुद्धा दाखवा. निराश दिसत असेल तिला समजून घ्या. एखादी जबाबदारी पार पाडण्यात ती जर कमी पडत असेल ना, तर तिला खडसावून सांगा, पण नंतर तिच्याशी प्रेमानंही बोलावं. फार हळव्या मनाची माझी लेक आहे. अरे त्या बापानं सांगावं, जावई बापू 20-21 वर्ष मी माझ्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, फक्त तिला आनंदात सांभाळा, एकही दिवस ती मला सोडून बाहेर राहिलेली नाही. त्याच्यामुळं जरी 2-3 महिन्यातून माझी भेट नाही झाली तरी 2-3 दिवसातून तिला माझ्याकडे फोन करण्याची परमिशन द्या, असं त्या बापाने हात जोडून सासरच्या माणसांपुढे विनंती करावी. अरे हा बाप कधी समजतो आपली पोरगी मोठी झालीये. इवल्याशा बोटला धरून ज्या पोरीला चालायला शिकवलं ना, ती पोरगी आज खांद्याला धरते आणि रस्ता ओलांडून देते ना, त्यावेळेस बाप समजतो, अरे पोरगी मोठी झालीये. घरामध्ये खाऊ आणला तर बाबांच्याही वाटणीचा आईस्क्रीम मीच खाणार म्हणून सगळा खाऊ स्वतःच खाणारी मुलगी आज म्हणते ना, बाबा भूक लागली असेल, जेवायला वाढू का. त्यावेळेस बाप समजतो, अरे पोरगी मोठी झालीये. मला कार्टून बघायचंय म्हणून रिमोट साठी रडणारी पोरगी आज ज्यावेळेस टीव्ही वरती बातम्या लावून देते ना, त्यावेळेस बाप समजतो, अरे पोरगी मोठी झालीये. लहानपणी खेळताना पडल्यानंतर पायाला जखम झाली तर मलम लावताना मुद्दामच मोठ्याने रडणारी पोरगी आज म्हणते ना, बाबा तुमचं डोकं दुखत असेल, बाम लावून देऊ का. त्यावेळेस बाप समजतो, अरे पोरगी मोठी झालीये. तुम्ही कामाला बाबा जायचं नाही आणि जाणार असाल ना तर मला घेऊन जायचं, असं म्हणून वडिलांची पिशवी आतल्या खोलीमध्ये लपवून ठेवणारी पोरगी आज म्हणते ना, बाबा कामाला चाललात, बॅग भरू का. त्यावेळेस बाप समजतो, अरे पोरगी मोठी झालीये. कंपास पेटी घ्यायची, मला पैसे द्या म्हणून पैसे मागणारी पोरगी आज म्हणते ना, बाबा पैशाची आवश्यकता असेल तर माझ्या बॅगेतून पैसे घेऊन जावा. त्यावेळेस बाप समजतो, अरे पोरगी मोठी झालीये. आणि मोठी झालेली पोरगी ज्यावेळेस सासरला निघते आणि सासरला जात असताना, बाबा तुम्ही रडू नका असं म्हणून स्वतः मात्र टाय मोकळून रडते ना, त्यावेळेस ही मोठी झालेली मुलगी एका क्षणात बारकी होत असते. एवढं प्रेम बाप लेकीवरती करत असतो. म्हणून आपण जर पाहिलं तर या शेट्टी परिवारातून एक बाप जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मी तुम्हाला सांगितलं की मुलीचं माहेर संपतं कधी, ज्यावेळेस माहेरातून आई वडील निघून जातात, पण बापू त्याला अपवाद आहेत. या 5 बहिणीच्या 2 भावांच्या जीवनामधून ज्यावेळेस आई वडील निघून गेले ना, त्यावेळेस या 5 बहिणींना आईची वडिलांची माया देण्याचं काम बापूंनी केलेलं आहे. माझी आजी नेहमी सांगते, ज्या पद्धतीनं लेक सासरी जाताना रस्त्यापर्यंत बापू जायचे, त्याच पद्धतीनं बहीण जर माहेराला आली ना तर तिला सोडण्यासाठी सुद्धा बापू रस्त्यापर्यंत जात होते. एवढं प्रेम बापूंनी बहिणीवरती सुद्धा केलेलं आहे. महाराज जर 15 दिवसातून एखादी बहीण नाही ना आली, लगेच तिला फोन, माहेरला ये. एवढंच नाही तर तिची वाटच बघत बसणार. एवढं सगळ्या त्यांनी बहिणीवरती प्रेम केलं. आणि या भाऊ भावाचं प्रेम तर फार. महाराज असं असणारा या कुटुंबातून एक वडील गेलेले आहेत, त्याला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पण भगवान परमात्मा या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद देवो. विठ्ठल विठ्ठल.